नमस्कार, KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। खासगी कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांकडून पैसे घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाईल। आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यांनी दिला इशारा। आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाकरिता दिली सुसज्ज रुग्णवाहिका। आणि लोटे येथील कारखानदारांनी रासायनिक पाणी लगतच्या नदीत सोडल्यामुळे भोई समाजाने त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले लाक्षणिक उपोषण। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे। खासगी कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांकडून पैसे घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला आहे। सिटी स्कॅनचे जे हे आहे त्यांनी लॅब तिथं सुद्धा त्यांनी जे याच्यासाठी जे आपण जे रेट दिले आहे की त्या दर्शनी भागाला दिसतील असे लावलेच पाहिजे। मी मगाशी सूचना दिल्या, तुम्ही यायच्या अगोदर मी सांगितलं की आपण प्रत्येक हॉस्पिटलला एक ऑडिटर माणूस नेमा की जेणेकरून प्रत्येक पेशंटचं ज्यावेळेला पेशंट डिस्चार्ज होईल त्यावेळेला त्या पेशंटचं बिल झाल्यानंतर ते पेशंटचं बिल ते ऑडिटरकडनं तपासलं जाईल। शासनाने जे दरपत्रक जे जाहीर केलेलं आहे त्या दरपत्रकाप्रमाणे ते हाय की नाही चेक केलं जाईल आणि मगच ते बिल पेड होईल। रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह इथं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शासकीय रुग्णालयात कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे असं म्हणाले। जो कोविड पॉझिटिव्ह पेशंटला डिटेक्ट त्याचं लवकरात लवकर व्हावं आणि लवकरात लवकर एखाद्याची ट्रीटमेंट व्हावी, जेणेकरून डेथ रेट जो आहे तो कमी यावा, या दृष्टीने जवळपास आता 70 ते 75% आता काम माझं कुटुंब माझ्या जबाबदारीचा सर्वे पूर्ण झालेला आहे आणि येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये 100% सुद्धा त्याचं माझं कुटुंब आणि माझी जबाबदारीची हे सर्वे हा पूर्ण होईल आणि त्यानंतर आपण त्यातले कोमॉर्बिड त्यातले काय सिम्पटम्स असणारे पेशंट्स अशा लोकांचे सुद्धा स्वॅब घ्यायच्या सूचना सर्व संबंधितांना दिलेल्या आहेत की जेणेकरून हा पेशंटला लवकरात लवकर त्याला डिटेक्ट व्हावा, त्या दृष्टीनं ज्या उपाययोजना करायला येतील त्या करण्याचा प्रयत्न माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या माध्यमातून आपण केलं आहे। रेमडेसिवीरचं इंजेक्शनचा सुद्धा बऱ्यापैकी आपल्याकडं साठा इथं जवळपास 367 काय तर आपल्याकडं हे आहे, बरोबर आहे 367 आपल्याकडं उपलब्ध आहे। त्यामुळं औषधाची काय तुटवडा आपल्याकडे इथं फारसा काय नाही आहे। त्यामुळे फक्त आता डेथ रेट कसा कमी आणता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करणं हे महत्त्वाचं आहे। नामदार राजेंद्र पाटील यांनी काही शासकीय डॉक्टर खासगी रुग्णालयात जाऊन सेवा बजावत असल्याच्या तक्रारी आपल्याकडे आल्या असून त्याची आपण गंभीर दखल घेतली असल्याचं पत्रकारांजवळ बोलताना म्हणाले आणि खासगी रुग्णालयाच्या मनमानी कारभारावर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनानं लक्ष ठेवावं असं आवाहन केलं। डॉक्टर जातात पण कोविड तुमचं गव्हर्नमेंटची जात नाही, सिव्हिल रुग्णालयातले आपल्या डॉक्टर बाहेर जातात,
हा आपण म्हटलं ना ते खाजगी रुग्णालय घेत आहे अपेक्स हॉस्पिटल म्हणून ते खाजगी रुग्णालय शासनाने जिल्हा प्रशासनाने कोविड झाली सिव्हिलचे डॉक्टर खाजगी रुग्णालयात जातात सर्व्हिस देतात. होय होय होय. असे कोण असेल तर कारवाई त्याच्यावर काय, कारण तिथे एकदा सिव्हिलचा जो डॉक्टर आहे त्याला बाहेर डॉक्टर जांभूळकर सिव्हिल प्रायव्हेट त्याला प्रॅक्टिस करता येणार नाही. नाव घेतो साहेब मी, डॉक्टर जांभूळकर सिव्हिलला कंपनी गव्हर्नमेंट जॉब आहे पण ते तिथे मुळे त्याच्यावर कारवाई करा. त्या लोकांना गरीबांना सेवा दिलेली आहे. एकदा शासकीय सेवेत जो माणूस आहे त्याला प्रायव्हेट प्रॅक्टिस करता येणार नाही. एकतर त्यांना शासकीय सेवेत राहावं किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी चाखड, सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड आदी अधिकारी उपस्थित होते. आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालय आणि उद्यमनगर येथील कोविड रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली आणि शासकीय विश्रामगृह इथं आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. या प्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बबिता कमलापूरकर, सिव्हिल सर्जन डॉक्टर संघमित्रा फुले, डॉक्टर अशोक बोल्डे, प्रांत विकास सूर्यवंशी, शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी मतदारसंघासाठी दिलेल्या सुसज्ज रुग्णवाहिकेचं उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. आणि जो पेशंट म्हणून जाईल तो बरा होऊनच गाडून येईल. बरोबर आहे की नाही? सारखे पेशंट नको मिळून येईल, पेशंट नको मिळून असं मी म्हटलं. हा बस, पण गाडी चांगली राहू दे. तर त्यातून पेशंट निघाला तो चांगला बरा होऊन खात्री देऊ दे. देऊ का रे भावनो? बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गुहागर तालुक्याकरिता सुसज्ज रुग्णवाहिका मिळावी म्हणून इथल्या ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यामुळे आमदार भास्कर जाधव यांच्या स्थानिक विकास निधीतून ही रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली आणि ती आमदार भास्कर जाधव यांनी स्वतः चालवून गुहागर पंचायत समितीच्या आवारात डॉक्टर बलवंत यांच्या सुपूर्द केली. लोटे येथील कारखानदारांनी रासायनिक विषारी पाणी शुद्धीकरण न करता सोनपात्र नदीच्या मार्फत जगबुडी आणि वासिष्ठी खाडीत सोडले असल्याने त्या भागातील भोई बांधवांचा मत्स्य व्यवसाय कायमचा नष्ट झाला आहे. याचा निषेध म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. दर्यासारंग मच्छीमार भोई समाज उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष सुनील जाधव यांनी लाक्षणिक उपोषण का करावे लागत आहे याची माहिती पत्रकारांना दिली. जय सद्गुरू. नमस्कार. मी सुनील जाधव, दर्यासारंग मच्छीमार भोई संघटनेचा अध्यक्ष, तालुका पेठ, जिल्हा रत्नागिरी. लोट्या औद्योगिक वसाहतीचे जे कारखाने आहेत त्या कारखान्यांची गेली 27 ते 30 वर्ष आम्हाला ते सोनपात्र नदीच्या मार्गातून जगबुडी खाडीमध्ये दूषित पाणी सोडले जाते आणि त्याच्यामुळे मच्छीमारांची मोठ्या प्रमाणाची उपासमारीची वेळ आलेली आहे. आणि ह्यासाठी आम्ही गेली 30 वर्षे प्रयत्न करतो आहे. या 2-3 वर्षामध्ये आम्ही मोर्चे काढले. माननीय भास्कर जाधव 6 डिसेंबर रोजी 2016 भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. संजयराव कदमांच्या यांच्याखाली उपोषण करण्यात आलं. नंतर जल उपोषण आम्ही त्या खाडीमध्ये केलं गेलं. असे अनेक प्रकारचे आम्ही मोर्चेने उपोषणे केली. पण त्या CETPला आणि कुठल्याही त्या प्रतिनिधीला जाग येत नाही. आमची अपेक्षा एवढी की आमचे विचार काही जाणून घेण्यासाठी तुमची आमची एक भेट व्हावी, मिटिंग व्हावी, आमचे विचार काही जाणून. आमच्याकडे जो तरुण वर्ग बेकार आहे त्या बेकार मुलांना कुठे 10वी 12वी शिकलेले पदवीधर मुलं आहेत की त्यांना त्या मुलांना कुठेतरी नोकरी धंदा मिळेल किंवा आमची आत्तापर्यंत झालेली नुकसान भरपाईचे विचार होईल. गावामध्ये खेडेपाड्यामध्ये रस्ते
दळणवळण ह्या सगळ्या गोष्टीच्या विषय अशा विषयासाठी आम्ही त्यांच्याशी भेटण्याचा प्रयत्न करतो. पण गेली 3 वर्ष सातत्याने पाठी लागलो. त्याच्यापूर्वी तर लागत होतो पण आता 3 वर्ष लागत होतं. अजिबात दुर्लक्ष होतं असल्याकारण नसतो. आम्ही हा आजचा 15 ऑगस्टचा उपस्थित जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी त्यांना आदेश दिलेला आहे, पण तो आदेशाचं पालन केला गेला नाही. त्याच्यामुळे आम्ही आज या ठिकाणी गांधी सप्ताह दिनानिमित्त बापूजींचा आदर करून आम्ही आज हे उपोषणाला सुरुवात केली. टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य कोकण विभाग तालुका लांजातर्फे वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी अक्षय गोसावी, प्रशांत पवार, अजय गोसावी, ऋतिक लांजेकर, पंकज कांबळे, जुनेद पावसकर, ऋषिकेश लांजेकर, अतुल गुरव आदी युवक उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. खासगी कोविड रुग्णालयांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसारच रुग्णांकडून पैसे घ्यावेत, अन्यथा कारवाई केली जाईल. आरोग्य राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यांनी दिला इशारा. आमदार भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदारसंघाकरिता दिली सुसज्ज रुग्णवाहिका. आणि लोटे येथील कारखानदारांनी रासायनिक पाणी लगतच्या नदीत सोडल्यामुळे भोई समाजानं त्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर केले लाक्षणिक उपोषण. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.